नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश मुंडे इंजिनियर्स अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा पर्टिक्युलरली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा जे अपीयर आहेत आणि आता 2024 मध्ये पास आउट होतील त्यांच्यासाठी हे ॲड आहेत। तर एवढ्या एक्झामसाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात। या पोस्टसाठी आता जी राज्यसेवाची 2024ची ॲड आलेली आहे त्याच्यासाठी एकूण 13 पोस्ट आहे। त्याच्यामध्ये या 13 पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, ज्याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे DCEO आपण ज्याला म्हणतो किंवा BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे स्टेट सर्व्हिस 2024ची आहे, परत प्रोजेक्ट ऑफिसर असिस्टंट कमिशनर ट्रायबल डेव्हलपमेंटसाठी आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये आदिवासी विभागामध्ये आहेत त्या जागा। त्यानंतर तिसरी पोस्ट आहे डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज उद्योग उपसंचालक टेक्निकल ही पोस्ट आहे आणि ग्रुप ए साठी आहे। त्यानंतर असिस्टंट लेबर कमिशनर ग्रुप एची पोस्ट आहे पुन्हा एकदा। त्यानंतर डेस्क ऑफिसर मंत्रालयामध्ये आहे ही पोस्ट। त्यानंतर असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर 6 नंबरची पोस्ट, ज्याला आपण परत एकदा असिस्टंट BDO म्हणतो। यानंतरची 7वी पोस्ट आहे असिस्टंट कमिशनर स्टेट एक्साईजमध्ये ही पोस्ट आहे। त्यानंतर 8वी जी पोस्ट आहे ती आहे स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप गायडन्स ऑफिसर ग्रुप बी ची पोस्ट आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर 10वी पोस्ट आहे असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ग्रुप बी। 11वी पोस्ट आहे इन्स्पेक्टिंग ऑफिसर सप्लायमध्ये, ज्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी पुरवठामध्ये। त्यानंतर 12वी पोस्ट आहे स्टेट सर्व्हिसेस 2024, त्याच्यामध्ये असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट। आणि त्यानंतर लास्टची पोस्ट आहे 13वी रेंज फॉरेस्ट ऑफिसर। या एकूण 13 पोस्ट